छावा भाग 71. महाराजांचा खोकला कब्जात आला. तबिबांनी त्यांना हवापालटाचा सल्ला दिला. सातारा किल्ल्यावर विश्रांतीसाठी जाण्याचा छत्रपतींनी निर्णय केला. त्यांच्या प्रवासाची गडावर तयारी सुरू झाली. आता थंडी हटत आली होती. कवी कुलेश, केशव पंडित, उधो योगदेव यांच्याशी धर्मशास्त्र, पुराणग्रंथ, राजकारण यावर चर्चा करणाऱ्या संभाजीराजांना महाराजांच्या खासेवाड्याकडून वर्दी आली. काय निमित्तानं वर्दी आली असावी याचा विचार स्वतःशी घोळवीतच संभाजीराजे खासेवाड्याच्या बैठकी दालनात आले. महाराजांना आदराने मुजरा करताना त्यांची नजर दालनात हात बांधून उभ्या असलेल्या पगडीधारी असामीवर पडली. युवराज, हे पंडित उमाजी पंत. आम्ही त्यांना मुद्दाम बोलावून घेतलं आहे. महाराजांनी पगडीधारी असामीकडे हात दिला. पंडित संभाजीराजांना पाहून झुकले. आम्ही साताऱ्यास निघालो आहोत. तुमचा वेळ केशव पंडित व त्यांच्या सोबतीत कारणी लागेल. हे थोर शास्त्र जाणते आहेत. ग्रंथांचा वकूब आहे यांना. तुमचं काव्यशास्त्र यांच्या संगतीनं वाढीस लागेल असा भरोसा आहे आम्हास. महाराजांनी घडल्या प्रकाराचा तपशील करीना हस्तगत केला होता. राणीसाहेबांना शंभूराजांचे युवराजपद खोलवर रूपते आहे, त्या ह्यांना कैचित पकडण्यासाठी पावले टाकता आहेत हे छत्रपतींना कळून चुकले होते. जशी आज्ञा. संभाजीराजांनी एव्हाना उमाजी पंडितांना नीट न्याहाळून टाकले होते. चला व पंडित. दालनाबाहेर पडताना युवराज म्हणाले. जायला निघाले. ऐकता? महाराजांचा निसटता जिव्हाळ्याचा बोल आला. जी. नखशिखा हे राधेवरचं काव्य तुम्ही बांधलत असं आम्ही ऐकून आहोत. आम्हास ते ऐकविलं नाहीत. आता या दोन्ही पंडितांच्या संगतीत आम्हास ऐकण्यासारखं काही बांधून दाखवा. गोरेमोरे झालेले संभाजीराजे जी म्हणत अगोदर त्यांच्या नजरेपार गेले. महाराज साताऱ्याला निघून गेले. रायगड सोयराबाईंच्या कब्जात आला. संभाजीराजे पंडितांच्या सहवासात, शास्त्रपुराणांच्या अभ्यासात गढून गेले. पंधरवडा लोटला. साताऱ्याहून निघालेला एक हारकारा धापावत रायगड चढून आला. त्याने आणलेल्या थैलीपत्राने सारा गड चिंतेच्या काळजीने काळंजून गेला. महाराजांचा आजार जोखमीवर पोहोचला होता. खाल्ले अन्न उलटून पडत होते. मस्तक शूळ चढला होता. अंगी ज्वर धरला होता. पत्र देखत जरोरीने अवघियांनी निघून येणे असा निकडीचा खलिता कारभाऱ्यांनी साऱ्या गोतावळ्याला लिहिला होता. चिंताचूर संभाजीराजे पुतळाबाईंच्या महाली होते. प्रवासी सामानाच्या संदुका दासदासी निसबतीने भरत होत्या. येसूबाई त्यांना दबक्या जबाबीने सूचना देत आत बाहेर करत होत्या. कापडाने झाकलेले एक लोटके येसूबाईंच्या हाती देत काळजीची जाळी चेहऱ्यावर चढलेल्या पुतळाबाई म्हणाल्या, हे मेण्यात घ्या. संदुकेत टिकायचं नाही. हे काय? अशा अर्थाने येसूबाईंनी भुवया चढविल्या. ती आंब आहे. उलट्यावर गुणकारी आहे असं सारी म्हणतात. पुतळाबाईंनी त्यांना आपले मन केव्हाच साताऱ्यावर पोहोचले हे पटवून दिले. येसूबाईंनी ते लोटके एका कोनाड्यात आबादानीने ठेवले. सारी जीवाच्या ओढीने बेचैन असताना थोरल्या महालाकडून कुणबीण आली. तिने आपल्या सरकारस्वारींची इच्छा पुतळाबाईंच्या कानी घातली. साऱ्यांनी न्याहारीचा अवसर धरून गड उतरून पुढे होणे. स्वारी टळत्या उन्हावर मागून गड उतरणार आहे.
ते ऐकताना काही न बोलता पुतळाबाईंनी संभाजीराजे आणि येसूबाईंच्याकडे नुसते बघितले. इथे कुणाचा इलाज चालत नव्हता. न्याहारीची वाट न बघता मेणे सिद्ध करण्याची आज्ञा संभाजीराजांनी भोयांना दिली. देवमहाली त्या तिघांनी जगदंबेचे दर्शन घेतले. पुतळाबाई येसूबाई मेण्यात बसल्या. संभाजीराजे पुतळाबाईंच्या मेण्याच्या बगलेला झाले. बेगारांनी संदुका डोक्यावर घेतल्या. हुजुराती शिलेबंद धारकऱ्यांनी शिस्त धरली. मेणे गड उतरू लागले. हिंदकळू नये म्हणून येसूबाईंनी आंब्याचे लोटके आल्हाद ओंजळीत धरले होते. त्यांचे मन मात्र हिंदकळतच होते. आबासाहेबांची अनेक रूपे लाटेसारखी त्यातून क्षणभर तरळून जात होती. एवढासा जीव, पण केवढा भार वाहून नेतो सूनबाई. एकदा मुंग्यांच्या रांगेकडे बघत ते म्हणाले होते, तुम्हा आम्हाला डोळे लाभलेत ते जगदंबेचे, ते पाझरून नाही चालत. येसूबाईंचे डोळे दाटत चालले. बाहेर पुतळाबाईंच्या मेण्याच्या डंबरीला एका हाताची पकड रुपवून एक एक पावलाने मनोरे, गंगासागर, महादरवाजा मागे टाकणाऱ्या संभाजीराजांना महाराजांचा एकच विचार हात धुवून पाठलागावर पडताना हैराण करीत होता. आमच्या जागी तुम्ही असतात तर कळलं असतं. छत्रपतींना मनाचं लोखंड करून प्रथम निखाऱ्यावर आणि मग ऐरणीवर घालणं पडतं. पाचाड आले. मंचास शंकाकुशंका वारण्यासाठी साऱ्यांनी जिजाऊंच्या समाधीची धूळ मस्तकी घेतली. बेगारांनी संदुका काबाडीच्या बैलांच्या पाठीवर लादल्या. शिलेबंद धारकऱ्यांची पथके वाढविण्यात आली. किरमिजी वाणाच्या जनावरावर संभाजीराजांनी मांड घेतली. भोयांनी कदमबाज चाल धरली. जीव घेण्या व्याधीने घायाळ असलेल्या शिवाच्या दर्शनासाठी ते रक्तजोडीने बांधलेले त्रिदळी भोसलाई बिल्वदळ वरंद घाटाच्या रोखाने चालू लागले. साताऱ्याच्या किल्ल्यावरच्या झरोक्याची दारे लावलेल्या, पडदे सोडून अंधारी केलेल्या दालनात मंचकावरचे महाराज जीवाची लाही करणाऱ्या यातनेने तळमळत होते. आले माणूस छत्रपतींना ओळखू पडावे म्हणून मंद तेवणाऱ्या 2 ठाणवया त्या दालनाच्या कोनाड्यात उदास दिसत होत्या. महाराजांच्या पायगतीला पुतळाबाई त्यांचे पाय चेप देऊन सुमार करताना खोलवर हरवल्या होत्या. हाती लोटके घेतलेल्या येसूबाई मंचकाची काठाळी धरून त्याच शिवचरणांवर नजर लावून उभ्या होत्या. त्यांना पाठीशी अशा महाराणी सोयराबाई खड्या होत्या. पदरबंद मुद्रेवरचे त्यांचे डोळे एका जागी ठरता ठरत नव्हते. भोवतीच्या अंधाऱ्या उजेडात त्यांची चलबिचल कुणाच्याही नजरेला येत नव्हती. महाराजांच्या उशालगत बसलेल्या संभाजीराजांच्या हातात असलेला छत्रपतींचा हात उन्हात तापलेल्या तोफेच्या पाठवानासारखा ऊन जाळ लागत होता. शंभू, कण्हते छत्रपती तळमळले. त्यांच्या हाताच्या पकडीत संभाजीराजांचा हात घट्ट घट्ट आवळला गेला. ती पकडच सांगत होती, त्यांना काहीतरी बोलायचे आहे. जी. हलकी साद देत संभाजीराजे झुकले. त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ महाराजांच्या छातीला हिंदोळत भिडली. तिच्या स्पर्शाने राजांच्या खोल गेलेल्या डोळ्यात पुन्हा बांधले गेलेले अवसान संभाजीराजांना धुकट उजेडात दिसू शकले नाही. कसं वाटतंय आबासाहेब? मानेखालच्या गिरदीवर महाराजांचे मस्तक 2 वेळा असह्यपणे नुसते डावे उजवे फिरले. उघडलेल्या डोळ्यांनी महाराज संभाजीराजांच्या धुकट उजेडातही लखलखणाऱ्या डोळ्यांकडे नुसते बघतच राहिले. सेवेत असलेले शिवराम शास्त्री वैद्य दालनात आले.
शिंपल्यातून त्यांनी कसली तरी उगाळलेली मात्रा आणली होती. स्वामी. डोळे मिटलेल्या महाराजांना वैद्यांनी मंचकाजवळ येत केवढी तरी मायेची कातरलेली साद घातली. महाराजांनी डोळे उघडले. मात्रा. संभाजीराजांनी महाराजांना उठते करावे म्हणून त्यांच्याकडे बघत वैद्यांनी शिंपला पुढे केला. मानेखाली हात देत संभाजीराजांनी आबासाहेबांना हळूवार वर घेत बसते केले. शिंपला ओठांशी नेत वैद्यांनी बोटाने महाराजांना मात्रा चाटविली. पुतळाबाईंनी तत्परतेने पोसाने राजांचे ओठ टिपले. काही क्षण गेले. मात्रा पोटात जाताच वळीव वाऱ्याने ढगांची घुसळण करावी तसे होऊन राजांची आतडी ढवळून निघाली. त्यांचे दोन्ही हात लांब पसरते झाले. नरड्याची घाटी लकलकली. घाबरे झालेले वैद्य महाराजांना हातांचा आधार देत म्हणाले, तस्त. महाराजांच्या तोंडासमोर पुतळाबाईंनी मंचकाखालचे तस्त उचलून धरले मात्र दिली मात्रा आतल्या कफासह उलटून पडली. महाराजांना खळखळून उलटी झाली. वैद्यांचा हात महाराजांच्या पाठीवरून फिरू लागला. स्वामींना लेटते करा. वैद्यांनी राजांच्या बगलेत हात दिला. संभाजीराजांनी मानेखाली हात देऊन आबासाहेबांना पुन्हा झोपते केले. शिवशिव. मनच्या विचाराशी मेळ घालण्यासाठी हाताची बोटे चाळवीत वैद्य ओढल्या पायांनी दालनाबाहेर पडले. मोहोळ भरल्यासारखे एका क्षणातच संभाजीराजांच्या मनात असंख्य विचार येऊ लागले. मंचक सोडून ते उठले. वैद्यांच्या मागाने दालनाबाहेर पडले. साफ होणारी सहान शास्त्रीबुवा निरखीत होते. शास्त्रीबुवा, आम्हास धीर निघत नाही. महाराज साहेबांच्याकडे बघवत नाही. कोण जातीची ही व्याधी? संभाजीराजांनी विचारले. आम्ही उपचारांची शिकस्त करतो आहोत युवराज. आता मात्र आमच्या मर्यादा आम्हाला जाणवत आहेत. मूळ प्रश्नाला बगल देत वैद्य गंभीरपणे म्हणाले. पण झालं काय आहे तब्येतीस? आणखी कुणाला तुमच्या मदतीसाठी बोलावून घ्यायचं आहे काय? आमची हरकत नाही त्याला, पण तब्येत आता जोखमीत आहे. वैद्यांचा कपाळीचा गंधटिळा आक्रसला. मतलब? सर्वांगाला इंगळ्या डसल्याप्रमाणे संभाजीराजे दबके चित्कारले. युवराज, युवराज, तुम्हाला कसं सांगावं? आमचं आम्हाला सुधरत नाही. बुवा, काय करणं आहे आम्हास सांगा. आम्ही आमचा प्राण देऊन आबासाहेबांना वाचवू. पुढे झालेल्या संभाजीराजांनी वैद्यांचे हात आपल्या हाती घेऊन आवेगी हलविले. त्यानं उतारा मिळता तर आम्हीच आमचा देह स्वामींच्या पायी ठेवला असता युवराज. वैद्य शांतपणे बोलले. मग काय केलं पाहिजे सांगा शास्त्रीबुवा. वैद्यांनी मान खाली घातली. माणसांना करता येण्यासारखं एकच आहे. काय? कुलदेवता भवानीची भाक. वैद्यांचेच डोळे भरून आले. बुवा. युवराज, महाराजांची व्याधी ऐकायला दगडाचे मन आणि लोखंडाचं काळीज करावं लागेल. करता? संभाजीराजांची चर्या असंख्य शंकांच्या गाळांनी ताणून टाकली. जनार्दन. वैद्यांनी पडशीत सहान भरणाऱ्या शिष्याला साद घातली. जी म्हणत तो पुढे आला. स्वामींच्या दालनातून तस्त घेऊन ये. वैद्यांनी त्याला सांगितलं. जनार्दन बाहेर पडला. थोड्याच वेळात तस्त घेऊन परतला. ते हाती घेत वैद्यबुवा झरोक्याशी आले. युवराज,
ही स्वामींच्या तोंडून उलटून पडलेली मात्रा बघा. संभाजीराजे थरकत्या पावलांनी झरोक्याजवळ गेले. तस्तात बघताना त्यांना पिवळट जांभळट कफ मात्रेचा लगदा दिसला. त्यांच्या डोळ्यातले रंग ते बघताना पालटले. बुवा, संभाजीराजांच्या तोंडून दबला भयकातर चित्कार उठला. होय युवराज, स्वामींना अभक्ष प्रयोग झाला आहे. विषबाधा झाली आहे. विचित्र आहे ही व्याधी. कोठ्यातलं अन्न न पचता जागीच गाठी होऊन पडलं आहे. कोठ्यातील अन्न उलटून यावं म्हणून आम्ही शिकस्त केली, ते साधत नाही. त्याचं आतल्या आत पाणी करावं म्हणून दिलेली मात्रा आत पोचत नाही. आपल्याशीच बोलल्यासारखे वैद्य शून्यात बघत बोलले. कवी भूषणचा सर्जा सूर्य छत्रपती राजा शिवाजी मृत्यूच्या ग्रहण वेधांनी घेरला गेला. किल्ले साताऱ्यावर जमा झालेली माणसे चिंतेच्या काढण्यात आवळून पडली. रात्रीच्या दुसऱ्या प्रहराचे तासाचे टोल घुमून उठले. भोवतीच्या अंधाराला सामील झाले. किल्ल्याच्या पायथ्याच्या दरवाजावरचा पहाऱ्याचा देवडीवाला चटक्या पावलांनी बालेकिल्ल्याच्या तटाआत आला. छत्रपतींच्या दालनावर देख देत फेर टाकणाऱ्या धारकऱ्यांशी काही कुजबुजला. भाल्याचा दंड पेलत तसाच आत गेला. छत्रपतींचा मंचक धरून संभाजीराजे, पुतळाबाई, येसूबाई, हंबीरराव, शिवराम वैद्य सारी मंडळी हवालदिल चिंतागत खडी होती. महाराजांचा डोळा झापडेला पडला होता. त्यांच्या पापण्यांवर डोळे लावून सोयराबाई उभ्या होत्या. धाकलं धनी, गडाखालतं देवडी व रामदास बुवाचं कोणी बैरागी स्वामी आल्यात. थोरल्या धन्यासनी ह्याच पावली भेटवा म्हणत्यात. काही ऐकाय तयार नाहीत. देवडीवाल्याने हलक्या साधी वर्दी दिली. संभाजीराजांनी हंबीर मामांना नुसती नजर दिली. तिचा मतलब जाणून हंबीरराव चल म्हणत देवडीवाल्यासह दालनाबाहेर पडले. किल्ल्याच्या पायथ्याशी दिंडी दरवाजाबाहेर गर्दन घालून हंबीररावांनी बाहेरची असामी पलोत्याच्या धुसर उजेडात पारखली. बाहेर अंधाराला चिरत धनुष्याच्या टणत्कारासारखा रामबोल उठला. जय जय रघुवीर समर्थ. घातले पाऊल तसेच पुढे घेऊन हंबीरराव दिंडी बाहेर आले. बाहेर समर्थ शिष्य तपस्वी कल्याणस्वामी उभे होते. बेंबीपर्यंत रुळणारी काळी दाट दाढी, कपाळावर टाळू मागे बांधलेल्या केसांची टोके जटा होऊन मानेभोवती उतरलेली, दंड, मनगट, गळ्यात रुद्राक्ष माळा, कपाळी भस्माचे पट्टे, हाती कमंडलू व लाकडी थोपा, ढालीसारखी गोल तेजस्वी मुद्रा, काखेला बैरागी झोळी. सेनापती, समर्थांची आज्ञा आहे. समय न दवडता आम्हाला प्रथम छत्रपतींच्या समोर घेऊन चला. चलावं. हंबीररावांनी स्वामींना दिंडीचा माग दिला. खटखट त्या खडावा छत्रपतींच्या दालनाच्या दगडी उंबरठ्याजवळ उतरल्या गेल्या. कल्याणस्वामी दालनात प्रवेशले. त्यांच्या दर्शनाबरोबर मंचकाभोवतीचा राजगोतावळा पुढे झाला. संभाजीराजांचे हात बैरागी चरणांना भिडले. राजस्त्रियांनी तळहाती पदरशेव धरून कंकणांचा आवाज उठवीत त्या संन्यस्त चरणांना तिपेडी नमस्कार घातले. कुणीच काही बोलत नव्हते. साऱ्यांच्या हालचालीत एकच आर्तता होती. स्वामी, आमच्या महाराजांना वाचवा. मंचकावर लेटलेल्या क्षात्रतेजावर नजर खिळून पडलेले कल्याणस्वामी देवदूताच्या पावलाने मंचकाजवळ आले. काठाळीजवळ बसत त्यांनी आपला कमलपाकळीसारखा तळहात छत्रपतींच्या कपाळावर ठेवला आणि जशी जिजाऊंनी घातली असती तशी माया भरली हलकीच साद घातली. शिवबाराजे. चेतनेचे गरुडपीस लेटल्या क्षात्रतेजावर फिरले. महाराजांनी पापण्या उघडल्या.
काळ्याशार दाटल्या ढगांतून पुनवेचा चंद्र दिसावा तसे कल्याण स्वामी दृष्टीस पडताच त्याही स्थितीत ते संस्कार संपन्न क्षात्रतेज पायधूळ घेण्यासाठी उठण्याची धडपड करू लागले. राजे, नमस्कार पावला, लेटून राहा. कल्याण स्वामींनी त्यांना उठू दिले नाही. शिंपला आणि दूध घ्या. कल्याण स्वामी स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. काखेची झोळी त्यांनी पुढे घेतली. पळस पानांच्या 2 पुरचुंड्या तिच्यातून बाहेर काढल्या. दिली मात्रा टिकत नाही, उलटून पडते. तब्येत जोखमीत आहे. स्वामींना स्वामींना पुरचुंड्या बघून न राहवल्याने बोलणाऱ्या शिवराम वैद्यांना पुढे बोलवेना. ते आम्ही जाणतो. गुरुदेवांनी त्यासाठीच आम्हाला हे भस्म आणि चूर्ण देऊन पाठविलं आहे. दुधात खललेले चूर्ण कल्याण स्वामींनी जय जय रघुवीर समर्थ म्हणत छत्रपतींच्या ओठांपार दिले. डोळे मिटलेल्या क्षीणचर्येच्या छत्रपतींच्या नरड्याची घाटी क्षणभर लकलकली. ते बघताना संभाजीराजांच्या उरात वेदनेची एक मासोळी सळसळत गेली. गुहेतून यावेत तसे छत्रपतींच्या तोंडून क्षीण रामबोल आले. जय जय रघुवीर समर्थ. कुणाचाही आधार न घेता शरीर पेलत महाराज शांतपणे लेटते झाले. वैद्यांनी सुस्कारा सोडला. देवमहालीच्या भवानीच्या मूर्तीकडे बघावे तसे संभाजीराजे कल्याण स्वामींच्या दाढीधारी सतेज बैरागी मुद्रेकडे बघतच राहिले. थोरला महाल काढत्या पायांनी हळूच त्या दालनाबाहेर पडत होता. भाग 71 समाप्त.